ऐश्वर्या, कुठे होतीस तू इतके दिवस? आणि ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? आत ये. बबलू, बस इथे. वहिनी कुठे होतीस तू? तुला आम्ही किती शोधत होतो. असं कोणी जातं का घर सोडून न सांगता? हा, कुठे गेली होती सांग ना. वहिनी आधी मला पाणी आणतो. हे घ्या. बरं वाटतंय का? आता सांग ना, कुठे होतीस तू? कुठे गेली होतीस असं न सांगता? सांग ना. मी गेले नव्हते बहिणी, मला घेऊन गेले होते. म्हणजे मला पळून घेऊन गेले होते लोक. मला किडनॅप केलं होतं. काय? किडनॅप? पण कोणी असं का करेल सांग ना. बहिणी आता मी जे बोलणार आहे ते तुला पटणार नाही आणि तुझा विश्वासही बसणार नाही त्या गोष्टीवर. आणि मला फक्त वाटत नाही तर मला खात्री आहे की हे सगळं सावलीने घडून आणलं असणार. मी तिचा राग करते म्हणून तिनेच मला किडनॅप केलं असणार. ऐश्वर्या, तू काय बोलतेस तुला कळतंय का? सावली असं का करेल? मान्य आहे तुझा राग आहे तिच्यावर, पण ती असं अजिबात करणार नाही. मला माहित नाही तिने हे का केलं असणार, पण आय एम 100% शुअर हे तिनेच केलं असणार. आणि मला तर असं वाटतं ह्यात तिच्यासोबत सारंग पण इन्व्हॉल्व आहे. खरंच सांगते, तुम्ही जेव्हापासून सांगितलं ना त्या रेकॉर्डिंग बद्दल तेव्हापासून मनात इतकी धाकधूक होती, पण तुम्ही म्हणालात तसं मी स्वतःला तयार केलं आणि आता मला अजिबात टेन्शन येत नाहीये. उलट मलाच असं झालंय की कधी ते रेकॉर्डिंग होत आहे एकदा. तुझा हाच कॉन्फिडन्स आवडतो मला. हे सगळं तुमच्या विश्वासामुळे शक्य झालंय. काय एवढं काय धापा का टाकत आलास? मोठं संकट आलंय. कशाला स्वतःबद्दलच बोलतोय? मुस्करी करायची वेळ नाहीये. ऐश्वर्या वहिनी आली आहे. खरं डोक्यावर घेतलंय. काय हर डोक्यावर घेतलंय म्हणजे? काय म्हणणं आहे त्यांचं? मी इतके दिवस कुठे गायब होती? तुम्ही गायब केले, तुम्ही किडनॅप केले असं सांगते सगळ्यांना. कसं शक्य आहे सारंग सर? अगं नाही सावली, मला वाटलं तूच म्हणजे जगन्नाथजींसोबत काहीतरी प्लॅन वगैरे केलंस की काय. मला यातलं काहीच माहित नाहीये. हे बघा, एकमेकांवर संशय घेऊ नका. सगळे खाली आले, खाली चला. हो, तुम्ही पुढे जा, आम्ही येतो. चल. हां कर फोन. हॅलो. ऐश्वर्या, हा सगळा काय प्रकार आहे प्लीज सांगशील का आम्हाला? का अशी वागतेस तू आणि कुठे होतेस तू इतके दिवस? हा, आम्ही सगळेजण तुला फोन करत होतो, फोनचं सुद्धा उत्तर देत नव्हतीस. तुला खरंच असं वाटतंय तुझं हे सगळं वागणं बरोबर आहे? तुला माहितीये का तू इथे नसताना आमच्या जीवाला किती घोर लागून राहिलं होतं? ऐश्वर्या, कुठे गेली होतीस तू? अचानक गायब झालीस. तुला काय त्रास होता, काही होता तर बोलायचं ना आधी. कसं सांगणार होते मी? तो शो सुरू होता आणि त्या शोच्या मध्ये त्यांनी मला किडनॅप केलं, घेऊन गेले मला. हे बघा मॉम, मला किती टॉर्चर केलंय. कोणी तुला किडनॅप केलं? कोण माणसं होती? हा काय प्रकार आहे ऐश्वर्या? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्या सावलीला विचारला तर खूप बरं होईल. सावलीचा काय संबंध? काय संबंध आहे? आय एम 100% शुअर हे सगळं तिनेच घडून आणलं असणार. काय बोलतेस तू ऐश्वर्या? सावली असं का करेल? तोंडाला येईल ते बरळू नकोस. डॅड कमॉन, तोंडाला येईल ते बोलत नाहीये मी. मला माहितीये तिच्याविषयी बोललेला एकही शब्द तुम्हाला पटणार नाही, कारण ती तुमची खूप लाडकी आहे ना. आणि मी बोलते मग का विश्वास ठेवणार तुम्ही? ती मुलगी खूप चॉप्टर आहे. इतके वर्ष तिने स्वतःचं खरं रूप दाखवलेलंच नाहीये. ती बाहेरून दिसते साधी सरळ, पण विषारी आतून.
इतकी वर्ष घरात शांतपणे राहिली, मी कशी सोजवळ असं दाखवत राहिली. पण त्या दिवशी शो मध्ये अचानक सगळंच उघडकीस आलं आणि ती सडनली ती मोठी झाली. पण तिला माहिती होतं या घरात जर मोठं व्हायचं असेल तर तिच्या वाटेत कोणी येणार तर ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्याचं राज्य संपवल्याशिवाय तिला या घरावर राज्य करता येणार नाही हे तिला चांगलं माहित होतं. म्हणून तिने मला किडनॅप करायला लावलं, मला इतकं टॉर्चर केलं, मला संपायचा प्लॅन बनवला. हे तीच करू शकते. ऐश्वर्या, आजवर तू या घरात एवढी नाटकं केली आहेस ना की तुझ्या कुठल्याही शब्दावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. बस झालं ऐश्वर्या मॅडम, मी काहीच केलेलं नाहीये. तुम्ही खोटं बोलताय. उलट तुम्हीच कार्यक्रमाच्या दिवशी मला किडनॅप करून नेलं. सावली, काही खोटं बोलू नकोस, कळलं? काय संबंध आहे माझा या सगळ्याशी? मी का तुला किडनॅप करेन? उलट तूच मला किडनॅप केलंस. काय अवस्था करून ठेवली आहे माझी. बघितलं मॉम, आता मी हिच्यावर आरोप केले म्हणून लगेच खोटे आरोप केले माझ्यावर हिने. ऐश्वर्या, या घरात खोटे नाटे आरोप करण्याचा इतिहास फक्त तुझा आहे. त्यामुळे प्लीज सावलीवर उगीच आरोप लावू नकोस. डॅड, मला आजपर्यंत या घरात खोटं पाडण्यात कोणाचा हात होता तर या सावलीचा. कारण ही इनसिक्युअर आहे. मी सुधारत होते ना तर हिला पचत नव्हतं ते. तुम्ही सगळे सावध व्हा, ही दिसते तशी नाहीये. तुम्ही सगळे मूर्खासारखे हिच्या बोलण्यात फसत असता. मी खरंच सांगते, मी नाही पळवलंय सावलीला शो मधून आणि मी नाही किडनॅप केलं तिला. वहिनी बरी आहेस ना तू? आहे ना जागेवर? तुला आम्ही सगळे काय मूर्ख वाटतो? आम्हाला काय अक्कलच नाही ना, देवाने अक्कल दिलेलीच नाही आहे. आम्हाला कळतच नाही या जगात काय चालू असतं. तुलाच कळतं एकटीला. आरोप नाही करत सावलीवर, आधीच सांगतो. सगळं माहिती आम्हाला तू काय केलेस ते. गुंडांना पाठवलं होतंस ना, हा शो होऊ द्यायचा नव्हता तुला. कसं शक्य आहे हे? उलट मी भैरवीजींना मदत करत होते. त्याचंच तर आश्चर्य वाटतंय आम्हाला. काय आश्चर्य वाटलं काय माहिती. मी प्रामाणिकपणे मदत करत होते, मी सुधारण्याचा प्रयत्न करत होते. पण हीच गोष्ट या मुलीला आवडली नाही. कारण हिला असं वाटलं की अरे बापरे, ऐश्वर्या वहिनी सुधारल्या तर घरातलं हिचं स्थान कमी होईल, हिला कोणी विचारणार नाही. म्हणून हिला जेलसी झाली. हिला असं वाटलं की बापरे, जर ऐश्वर्या वहिनी ट्रॅकवर आल्या तर मॉम वहिनींना परत कंपनीमध्ये घेईल आणि कंपनीमध्ये माझं स्थान मला परत मिळेल. मग हिला माझ्या हाताखाली काम करावं लागेल, राबावं लागेल. त्याने हिचा इगो हर्ट होईल घरात पण आणि ऑफिसमध्ये पण. म्हणून हिने मला किडनॅप करायला लावलं, मला टॉर्चर करायला लावलं.